हे बघा मी आता खिचडी बनवते. गॅस पेटवला मी आता. गॅसवर कुकर ठेवते. त्याच्यात 2 उंगळी तेल टाकते आणि आता खिचडीसाठी साहित्य घेतलंय मी. 2 बटाटे, थोडेसे शेंगदाणे, खोबऱ्याचे काप, जिरे, मोहरी, थोडासा लसूण आणि कांदे कापलेले आहेत. आणि याच्यामध्ये ना थोडंसं मी खोबरं दळून घेतलं आणि लसूण कढीपत्ता एकत्र करून घेतला आहे, कारण की याच्याने चव छान येते. आता मी घालते कांदे, नाही जिरे टाकते मी आधी. हे बघा मध्ये करते आणि मोहरी टाकते. जिरं मोहरी चांगली मस्त फुलून गेली आहे आता तेलामध्ये. आणि थोडेसे शेंगदाणे घालते मी आता. त्याच्यानंतर खोबऱ्याचे काप टाकते मी. खोबऱ्याचे काप टाकते, थोडंसं हलवून घेते म्हणजे कसं छान तळले जातील ते. आणि आता वरून कांदे टाकते मी. कांदे घालते. आता लगेच मी बटाटे टाकले, लसूण टाकला. हलवून घेते मी मस्त. आणि हे बघा किती छान मस्त होऊन राहिलं तेलामध्ये. करपते मी. मोहरी जिरं एकदम छान मस्त फुलून गेलेलं आहे. हे बघा साईडला आहे ना मी डाळ तांदूळ घेतलेले आहे. 2 वाटी तांदूळ घेतले आणि 1 वाटी मिक्स डाळ घेतलेली आहे. तुरीची डाळ आणि मुगाची डाळ. कारण आहे ना मिक्स डाळीची खिचडी खूप खायला छान असते, पौष्टिक असते. हे बघा मी असं परतून घेते आता. आणि हे छान मस्त परतलं का मग मी हे मिक्सरमधलं वाटण टाकणार आहे. आणि बाहेर पावसाचं वातावरण आहे ना, त्याच्यामुळे एकदम खिचडी म्हणजे असं आतुरतेने वाट बघताय घरचे खायला. हे बघा मी वाटण टाकते आता त्याच्यामध्ये. एकदम छान खिचडी येईल आता. आणि कारण आहे ना घरचंच खोबरं आहे. आमचे नारळाचे झाडं आहे ना, घरचे खोबरं आहे, घरचे शेंगदाणे आहे, त्याच्यामुळे खूप स्वाद एकदम छान येईल. हे बघा किती मस्त झालं आहे बघा. दिसायला पण खूप छान दिसतंय. कढीपत्तासुद्धा दळून घेतला, कारण आहे ना कढीपत्ता मध्ये आला ना खिचडीमध्ये तर घरचे काय करतात ताटामध्ये बाजूला काढून टाकून देतात. आणि कढीपत्त्याशिवाय चव नाही कशाला, एकदम छान येईल. आणि त्याच्यात थोडा ॲड करते मी लाल तिखट. कारण आहे ना दोघी मसाले जर टाकले ना अशी खिचडी छान येते. काळा मसाला टाकला, लाल मसाला टाकला. हे बघा किती छान झालं बघा. आता एकदम फोडणी आहे ना एकदम सुरेख दिसते. आणि आता वरून थोडीशी मी हळद टाकली. हळद थोडी लेट टाकली ना की मग ती करपत नाही आणि लाल काळं पण होत नाही. हळद पण घातली मी त्याच्यामध्ये. आणि आता मी याच्यात ओतणार आहे गरम पाणी. 1.5 वाटी तांदूळ घेतले ना, 1.5 वाटी 1.5 तांब्या पाणी घेते मी. त्याच्यामध्ये टाकते आलेलं गरम पाणी घेतलंय बघा. गरम पाणी टाकते मी. एकदम छान येईल मस्त आता. बघा लगेच उकळी यायला लागली बघा. म्हणजे खिचडी आहे ना झटपट तयार होते. उकळी सुद्धा आली बघा. आणि आता आहे ना मी मीठ घालते, चवीनुसार मीठ घालायचं. हे बघा मीठ घालायचं. मी आता याच्यात लगेच तांदूळ टाकते. बघा तांदूळ घेतलेले आहे ना, हे तांदूळ टाकते मी. स्वच्छ पाण्याने 4 वेळा धुवून घेतलेले आहेत. आता झटपट खिचडी होईल, कारण काय आहे त्याला गरम पाणी करून घेतलेलं आहे ना. एकदम छान मस्त अशी खिचडी होईल आपली तयार आता.
मी ना हलवून देते, मस्त चाळून देते, मिक्स करून देते. बघा खोबऱ्याचे काप वगैरे कसे छान आले वरती मस्त. कसं आहे, पावसाळ्याचे दिवस आले की असं वाटतं ना माणसाला गरमागरम काहीतरी करावं, चटपटीत खावं, लोणच्याबरोबर, पापडबरोबर. आणि मी ना आता झाकण लावते. उकळी आली त्याला, आता मी झाकण लावते. हे बघा, आता मी ना झाकण लावते कुकरचं. आता आपली खिचडी आहे ना 5 मिनिटात तयार होईल, कारण गरम पाणी लावलेलं आहे ना त्याला. बोला ना. ही बघा, आता ही दुसरी शिट्टी होत आहे. आता ही शिट्टी झाली ना की 2 मिनिटात तुम्हाला लगेच मी खिचडी दाखवणार. वाफ भरून झाली. कुकरच्या 2 शिट्ट्या झालेल्या आहे. मी आता खोलते कुकर. बघू आपली खिचडी. थोडीशी वाफ असते ती वरती शिट्टी केली की वाव किती छान झाली बघा. किती मस्त खिचडी झाली बघा. कशी मोकळी मोकळी आली. वाव मस्त झाली बघा. एकदम खुसखुशीत वास मस्त येऊन राहिला बघा. एकसारखं मस्त झाली बघा. आता मी या ताटामध्ये काढते बघा तुम्ही. आणि हे ताट आहे ना मी आता दादालाच देते. त्याला विचारते खिचडी कशी आली भाऊ, माझा मोठा मुलगा. बघा, आणि हे काळं मीठ आहे. दुसरं मीठ खाण्यापेक्षा काळं मीठ खाल्लेलं चांगलं असतं, शरीराला पचन होते. हा कांदा आहे, लिंबूची फोड आहे, पापड आहे आणि लोणचं. लोणचं नाही आवडत आम्हाला ह्याला. ठीक आहे, अशा बोट तर करत आहे. आता तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ओम नमः शिवाय.